आज या ठिकाणी पिराच्या कोरोली गावामध्ये आमचे सहकारी मित्र, युवा सहकारी मित्र उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी। तर उपोषणाचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गावामध्ये झालेला भ्रष्टाचार। या भ्रष्टाचाराचं जे काय पाळमुळ आहेत ते खोलवर रुजलेले आहेत। ते सर्व पाळमुळ बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी सर्व युवा शक्ती या ठिकाणी एकवटलेली आहे। तरी सर्व गावातील ग्रामस्थ असतील किंवा तरुण वर्ग असेल यांच्या मनामध्ये जी काही खतखत आहे ज्या भ्रष्टाचाराविरुद्धची ती व्यक्त करण्यासाठी त्याचा आज उद्रेक झालेला आहे। आज या ठिकाणी आमचे बंधू या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। जे काय आपल्या लोकशाहीने दिलेलं जे सर्वात मोठं हत्यार आहे ते वापरून या ठिकाणी आज उपोषणाचा दुसरा दिवस चालू आहे। विविध मुद्द्यावरची चर्चा तुम्ही या ठिकाणी मागा केलेलीच आहे। तर जी सरपंच ताई आहेत यांचा या ठिकाणी काही रोल प्रमाणात कमी आहे, पण त्यांचं जी काय पती आहेत त्यांची जी ग्रामस्थांना बोलण्याची भाषाशैली असेल किंवा गुंडगिरीची भाषा असेल, दबाव वापरण्याची पद्धत असेल, या सर्व प्रकाराला ह्या जे कुरोलीतील ग्रामस्थ आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, हे पूर्णपणे वैतागलेले आहेत। त्यांची जी काय भाषाशैली आहे बोलायची त्यामुळं या ठिकाणी खूप असा उद्रेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जिल्हा परिषद शाळा असतील, पाणी पुरवठा असेल, गटार व्यवस्था असतील, जे काही गावासाठी जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये काम 0% आणि भ्रष्टाचार 100% अशी ही या ठिकाणी परिस्थिती चालू आहे। या परिस्थितीला पूर्णपणे ग्रामस्थ वैतागलेले आहेत। आणि एक थोडासा मुद्दा म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ग्रामपंचायत कार्यालय, जुनं ग्रामपंचायत कार्यालय गावठाण, जुने गावठाण गावात आहे, त्या गावठाणामध्ये या ठिकाणी त्यांनी भाड्याने दिलेलं आहे काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी आणि त्याचं महिन्याच्या महिन्याला पैसे घेत आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे त्यांच्यावर। पण इथपर्यंत यांची भ्रष्टाचार करण्याची जी काय पातळी सोडलेली आहे त्यांनी ती आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते आहे। पिण्याच्या पाण्याची सोय असेल, काही आरो फिल्टरची सिस्टीम असेल, काही गावाला मिळत नाही। ह्या फिल्टरचं सामान त्या फिल्टरला न्यायचं, नवीन बिलं काढायची, नवीन केलं आहे असं दाखवायचं, अशा पद्धतीचं ह्यांचं जे काय काम चालू आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यातून तुम्हाला दिसलेलंच आहे। या ठिकाणी हा जो काही साखळी आहे भ्रष्टाचाराची, ग्रामपंचायत सदस्यापासून आपलं सरपंचापासून ते डायरेक्ट पाक BDO पर्यंत या ठिकाणी त्यांची नावं आहेत। टक्केवारी कोणाला किती द्यायची ते खुलेआम लोकांमध्ये सांगतात की आम्हाला एवढी टक्केवारी द्यायची आणि तेवढी टक्केवारी देणाराच माणूस कॉन्ट्रॅक्टदार म्हणून मिळावा अशी त्यांची अपेक्षा राहते। त्यामुळं या ठिकाणी ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार पूर्णपणे उघड व्हावा आणि ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे त्याला कायदेशीररित्या कारवाई होऊन जो काही ग्रामस्थांचा या ठिकाणी विकास कामांचा निधी वापरला गेला तो त्यांच्याकडून परत घेऊन आमच्या गावाचा विकास करावा। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना हीच भूमिका वाटते आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण उपोषणाला बसलो आहोत या ठिकाणी। खरं तर तुमच्या म्हणजे तुम्ही वैयक्तिक इथलं ग्रामस्थ आहात, तुम्हाला खूप मोठ्या समस्येला काही दिवसापूर्वी सामोरे जावं लागलं, त्या संदर्भात तुम्हाला होणारी जी अडचण आहे ती सांगू शकाल का? आता महत्त्वाचा तो विषय राहिलाच। काय झालं आहे की शासकीय योजना जे निधी वापरून आपल्या नवीन गावठाणामध्ये सावंत वस्तीला एक मोतारी बांधली होती। ती मोतारी ग्रामस्थांना विचारात न घेता, बॉडीला विचारात न घेता किंवा शासनाला तो त्याचं काही न कळवता ती मोतारी पाडण्यात आलेली आहे। आणि ती मोतारी पाडून त्यांनी त्या ठिकाणी दुसरं एक सोसायटी ऑफिस बांधण्यास काढलेलं आहे। तरी या ठिकाणी बाजार भरतोय आता या ठिकाणी मेन पेठ तयार बसवलेली आहे छोटीशी, त्या पेठेमध्ये लोक येतात जातात आणि लघुशंका असतील किंवा मूत्रविसर्जन करते ती उघड्यावर सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आपण या ठिकाणी बघतोय। त्यामुळं त्यांनी माझ्या वैयक्तिक घराशेजारी मला त्याचा वैयक्तिक त्रास होतोय, त्यांना वारंवार मी सूचना करून विनंत्या करून सांगितलं की बाबा हा त्रास होतोय मला, तो त्रास तुम्ही माझं दूर करा, तरी ते बघू करू बघा येईल की करायला ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असेल अशी मला उडवडीची उत्तर देतात। जवळजवळ या गोष्टीला 1.5 वर्ष होत आलं। BDO आल्यानंतर मी 100% ऑन द स्पॉट त्यांना घेऊन जाऊन मी या ठिकाणी त्यांचा जे काय समोर चाललंय वास्तव
ते समोर डोळ्यानं त्यांना मी दाखवणार. जर वास्तव त्यांना त्या ठिकाणी चुकीचं पाहायला मिळलं तर त्या दोघांवर कारवाई काय 100% ज्यांनी कुणी ही जी मुतारी काढण्यासाठी ज्यांनी कुणी त्यांना पाठबळ दिलंय किंवा कुणाच्या विचारानं त्यांनी ती मुतारी काढली ह्याची उत्तरं आम्हाला तर मिळली पाहिजेत. आणि ज्यांनी कुणी तो प्रयत्न केला किंवा झालेलाच आहे 100%, ते जे केलंय कुणी ते 100% करणाऱ्याला 100% शासन किंवा कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे.